तुमचे बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी माफी मागते कारण मला यायला उशीर झाला. तुम्ही आता समजू शकता की इलेक्शनचं वारे खूप जोराने वाहून राहिलं आहे आणि आता फक्त आपल्या हातामध्ये 2-3 दिवसच राहिलेले आहे. नंतर प्रचार बंद होऊन जातो आणि मग काही लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा जो प्रयत्न असतो तो सभाच्या मार्फत होत नाही आणि मग ते छोट्या छोट्या चुवा मीटिंग लागतात आणि मग कुठे छोट्या छोट्या प्रमाणात ते एक आपल्याला निर्बंध असतो जास्त लोकांसमोर न भेटण्याचा. तर सर्वप्रथम मी तुमची त्याच्यासाठी दिलगिरी व्यक्त करते आणि येणाऱ्या 20 तारखेला दक्षिण नागपूर मतदारसंघातून माननीय श्री गिरीजी पांडव यांना महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस या पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे आणि मी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करते की तुम्ही सर्वांनी पंजा या चिन्हाचं बटन दाबून त्यांना दणदणीत विजयी करावं. मागच्या 5 वर्षापूर्वी आता दादांनी आपल्याला म्हटलं की वहिनी आम्हाला आमच्या खूप समस्या आहे. खरोखर या एरियाच्या खूप समस्या आहे. सर्वश्रीनगर आणि रामकृष्ण नगर आणि अजून आपले हे 2-3 नगर आहे. या नगरच्या जेव्हाही फाईल टाकल्या होत्या तेव्हाही त्या फाईल काढून टाकण्यात आल्या. म्हणजे जेव्हा टाकल्या त्याच्या 2 दिवसानंतर त्या फाईल निघालेल्या होत्या. म्हणजे हे कामच इथे करू दिलेलं नाही आणि आपल्या हद्दीमध्ये जेवढे कामं होते तेवढे माननीय श्री गिरीजी पांडव यांनी केले. स्वतःचा मतदारसंघ त्यांनी गेल्या 15 वर्षापासून ते मतदारसंघ सांभाळून राहिले आणि 5 वर्षापूर्वी जर आपल्याला 3,800 मतं जर कमी नसते पडले आणि आपण जर त्यावेळेला विजयी असतो तर कमीत कमी 50% समस्या आज आपल्या कमी झालेल्या दिसल्या असत्या. पण त्यावेळेला आपल्या वेळेला त्यावेळेचा इतिहास आता काढायची गरज नाही. पण त्यावेळची परिस्थिती अशी होती की आपल्याला तर विजयापर्यंत आपण पोहोचू शकलो नाही. पण यावेळची परिस्थिती अशी आहे की 5 वर्ष भाऊंनी न हारता त्याचं म्हणजे झालेला जो आपला पराजय तो स्वीकारला त्यांनी आणि कुठल्याही प्रकारे न डगमगता न काही त्यांना वाईट न वाटता ते दुसऱ्या दिवशीपासून मतदारसंघात आपल्या कामाला लागले. तेव्हाही त्यांना सत्तेसाठी कधी त्यांनी राजकारण केलंच नव्हतं. त्यांना कामच करायचं होतं. नाही तर एखादा व्यक्ती असता तर त्यांनी सरळ म्हटलं असतं जाऊ द्या ना, काय आपण एवढं सगळं झालं, हारलो, आता काय करायचं आहे. पण त्यांनी तो विचारच कधी डोक्यात आणला नाही. सतत 5 वर्ष नॉन स्टॉप त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला, कामं केले. प्रत्येकाच्या घरी जे काही असेल कार्यक्रम त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि आपल्या राधिकाताई पांडव चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत त्यांनी घराघरामध्ये हे कामं केले. आज युवा मुलं आपल्याशी जुळलेले आहे. आज मंडळामार्फत शारदा गणपती याच्या मार्फत आज युवा मुलं आपल्याला जुळलेले आहे. बहिणींचा त्याही वेळेला भरपूर सहभाग होता. याही वेळेला भरपूर बहिणींचा सहयोग सहकार्य त्यांच्यासाठी त्यांनी आपल्याला मिळालं. त्यावेळी आपण भाऊंनी रोजगार, आता ही लाडली बहीण योजना सुरू झाली. खरंच 1500 रुपयाची गरज महिलांना आहे का? नाही. महिलांना 1500 रुपये कोणत्याच पक्षाकडून नाही पाहिजे. कोणीच नका देऊ. त्यांना पैशाचं प्रलोभन कोणी दाखवलं तरी त्यांना ते जमत नाही. त्यांना रोजगाराची गरज आहे. आज प्रत्येक एरियामध्ये काम मिळालं पाहिजे. पोटाला भाकर आणि हाताला काम असेल तर माणूस जीवन जगू शकतो. महागाई इतकी वाढलेली आहे. गेल्या 10 वर्षामध्ये महागाईने उच्चांक गाठलेला आहे. आपलं सिलेंडर जे आपल्या काँग्रेसच्या काळात 400 रुपयाचं होतं ते आज 1100 रुपयावर जाऊन बसलेलं आहे. इकडे 1500 रुपये लाडल्या बहिणी करून मग 10 वर्षामध्ये 10 रुपये लाडल्या बहिणींच्या खात्यात कधी जमा नव्हते झाले. आता जाता 1500 रुपये तुम्ही दिले. पण बहिणी एवढ्या आता काही त्या बहिणी नाही आहे. बहिणी अतिशय हुशार झालेल्या आहे आणि बहिणींना 15,000 रुपये जरी टाकले तरी त्यांना हक्काचे सन्मानाचे पैसे पाहिजे असते. त्यांना असं फुकट काही त्या कधीच मागत नाही. त्यांच्या मुलांना रोजगार द्या, तरुण मुलांना रोजगार द्या, व्यवसाय द्या. आपल्या सगळ्या समस्या आहे. भ्रष्टाचार एवढ्या प्रमाणात चाललेला आहे. त्याच्यानंतर रोजगार नाही आहे मुलांना. मुलं आत्महत्या करून राहिले. शेतकऱ्यांना भाव नाही आहे. सोयाबीनला भाव नाही आहे. किती प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांची अवस्था खराब झालेली आहे. आज आम्ही जरी शेती करत नसलो तरी आपले बंधू भाऊ शेती करतात आणि आज शेतीच्या त्या नैराश्यग्रस्त कर्जांनी कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
आज रस्त्याची काही गरज नाही आहे. एवढे मोठे डांबरीकरण करून ठेवून दिलं रस्त्याचं, एवढे मोठे सिमेंटचे रस्ते बांधून ठेवले आणि त्या सिमेंटच्या रस्त्यात नुसतं शोभीकरण करायला, नागपूर शहर सुंदर करण्यासाठी तुम्ही रस्ते बांधले. पण ते रस्त्यांचा आज इतका त्रास झाला की ते सिमेंटचे रस्ते झाले वर, घर झालं खाली आणि पाणी गेलं घरात. इतकी दयनीय अवस्था 4 महिन्यापूर्वी आपल्या नागपूर शहराची होती की घराघरामधलं अन्नधान्य सुद्धा डुबून गेलं. इतके लोक येऊन म्हणजे त्यांच्या टोंगळ्यापर्यंत पाणी त्या घरामध्ये गेलं. लोक डोक्यावर हात ठेवून बसले की आता कसं करायचं. त्यावेळेला कोणी सुद्धा दक्षिण नागपूरमध्ये मला नाही वाटत की कुठल्या खासदारांनी येऊन इथे पाहिलं आणि आमदारांनी सुद्धा असं काही त्यांच्यासाठी जाहीर काही घोषणा केली नाही की ज्यांचं नुकसान झालं त्यांची आम्ही काही भरपाई करून देऊ की काही. जेव्हा कोणी आमचे बंधू भगिनी जेव्हा नगरसेवकांकडे जातात तेव्हा नगरसेवक सुद्धा म्हणतात की आम्ही काय करू. आम्ही जेव्हा समाजातून एखादा व्यक्ती निवडून देतो, तो नगरसेवक असो की तो आमदार असो, त्याचं काम असते की त्यांनी समाजातल्या प्रत्येक तो ज्या भागामध्ये आहे, ज्या क्षेत्रामध्ये आहे, त्या क्षेत्रातलं पूर्ण काम करण्याची जबाबदारी ही त्याची असते. आपण त्याला त्याच्यासाठी निवडून देतो. आपण आपल्या घरातल्या नळाच्या तोट्या लावायला किंवा भाजी आणायला त्याला म्हणत नाही. त्याला आपल्या घराच्या बाहेरच्या परिसराच्या समस्या असते, रस्त्याची समस्या आहे, गटर लाईनच्या समस्या आहे. आज मी जिथे जिथे चालली तिथे गटर लाईनला म्हणजे नळाला गटर लाईनचं पाणी येत आहे. आणि आज मी त्या तकियामध्ये मी ताजबागमध्ये गेली. ताजबागमध्ये त्या लोकांनी सांगितलं की मॅडम हमारे यहाँ डेंगू हो रहा है, पानी की वजह से हमें गॅस्ट्रो हो रहा. म्हणजे कितीतरी वर्ष झाले सरकार येऊन राहिलेलं आहे आणि सोयी काहीच नाही आहे. याही परिसरामध्ये 10 वर्षापासून आमदार किती वेळा येऊन गेले आणि इथल्या किती सोयी झाल्या हे तुम्हालाच माहीत आहे. एक आमदार जेव्हा आपण निवडून देतो, साध्या छोट्या गोष्टी आपण घ्यायला जातो, तो विचारपूर्वक घेतो. मग आपला एक आमदार आपण निवडून देतो, त्याला 5 वर्ष आपल्याला त्याच्याकडून काम करून घ्यायचं असते. तेव्हा तो 5 वर्ष येणारा व्यक्ती कसा आहे, तो चांगला आहे का, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचं व्यक्तिगत कॅरेक्टर कसं आहे, तो कर्तृत्ववान असावा, तो नेतृत्ववान असावा, तो तुमच्या कामाला येणारा असावा. त्याच्या घरी कधी तुम्ही गेले तर त्यांनी तुम्हाला ओळखलं पाहिजे. त्यांनी बसा भाऊ मी तुमची समस्या दूर करून देतो एवढं जरी त्यांनी आश्वासन दिलं आणि त्यांनी जर करून दिलं तर माणसाच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल अजून आदर वाढतो. तर असा हा व्यक्ती आपल्याला आता ही वेळ आलेली आहे. हे 5 वर्ष त्या सत्तेचे 10 वर्ष संपलेले आहे. आता परिवर्तनाची वेळ आलेली आहे आणि आता या सगळ्या भ्रष्टाचारी, या सगळ्या महागाईवर आपल्याला कुठेतरी विचार करायची वेळ आली आहे. आणि एक मजबूत सरकार आपल्याला आणून द्यायचं आहे आणि ते आहे काँग्रेस सरकार. आणि आता ह्या दक्षिण नागपूरमध्ये या काँग्रेसमधूनच आपले श्री गिरीशजी पांडव तुमच्या मनामनामध्ये, तुमच्या घराघरामध्ये जे पोचलेले आहे, ज्याच्या घरापर्यंत तुम्ही जाऊ शकता, जो तुमच्या घरापर्यंत येऊ शकतो, जो तुमच्या समस्या सोडू शकतो आणि जो तुमच्या सोबत सदैव राहील, अशा व्यक्तीला आज तुम्हाला निवडून द्यायची वेळ आलेली आहे. म्हणून मी माझ्या सगळ्या बंधू भगिनींना, माझ्या मातृतुल्य पितृतुल्य माझ्या आईवडिलांना विनंती करते की या रामकृष्ण नगरमध्ये आणि आपल्या सर्व श्रीनगर दिगोरी भागामध्ये जितक्याही समस्या असेल त्या समस्या आपल्याला भाऊ सोडून देतील याचं मी तुम्हाला आश्वासन देते. कारण जेव्हा या शासकीय समस्या सोडायचं असेल तेव्हा आपल्याला सत्ता पाहिजे असते आणि भाऊंनी आपल्या सत्तेमध्ये आपल्या स्वतःच्या याच्यामधून जितके कामं करण्याचे आहे तेवढे प्रयत्न केले. पण मोठे शासकीय जे कामं असतात, जसे ते कामं करताना आपल्याला पॉवर पाहिजे असते, सत्ता पाहिजे असते आणि आमदारकीचा एक लेबल पाहिजे असते. एका ठिकाणी मी आता मीटिंगला गेली, तुम्हाला खोटं वाटेल, मला त्यांनी नेलं आणि त्यांनी दाखवलं की ताई हे बघा इथे गिरीश भाऊंनी काम सुरू केलं होतं, रस्त्याचं काम आम्हाला गिरीश भाऊ करून देतो, ते खोदलेलं आहे, सगळं झालेलं आहे. पण लगेच 2 दिवसांनी समोरची व्यक्ती आली आणि त्यांनी म्हटलं की गिरीश भाऊला कोणी हा अधिकार दिला हे काम करायचा, हे काम आमच्या हद्दीत आहे, आम्ही करू. त्याच्यानंतर ताई बघा म्हणे आता चला इथे हे काम त्यांनी नाही केलं आणि गिरीश भाऊलाही नाही करू दिलं म्हणे. असे आपले कामं अडलेले होते. म्हणून ते कामं काढून घेण्यासाठी आपल्याला सत्ता पाहिजे आणि सत्ता होण्यासाठी आपल्याला आमदारकीचं पद असणं फार गरजेचं आहे. म्हणून अशा व्यक्तीला, आज काम करणाऱ्या व्यक्तीला, एका नेतृत्व करणाऱ्याला, एका समाजासोबत सगळ्यांना घेऊन चालणाऱ्या व्यक्तीला तुम्हाला सर्वांना निवडून द्यायचं आहे. भाऊंनी इथे मला
खूप आनंद वाटतो की आपल्याला आमचे सासरे माननीय जी कृष्णरावजी पांडव साहेब याच्यातले अर्धे जे आमचे सिनियर सिटीजन्स काका लोक आहे ते त्यांना ओळखायचे. त्यांनी पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते 2 वेळा आमदार राहिले, मेयर राहिले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत जे कामं केले त्या कामाची ती आम्हाला आता जेव्हा आम्ही जेव्हा लोकांना भेटतो तेव्हा लोक आम्हाला म्हणतात की अरे तुमच्या सासऱ्यांचा मित्र आहे मी, तुमच्या सासऱ्यांनी हे काम केलं होतं. म्हणून काम ही माणसाची पावती असते आणि आज कामाच्या भरोशावरच भाऊला 2 वेळा तिकीट मिळाली. मागच्या वेळेला मात्र थोडंसं आपलं गणित काही चुकलं असेल किंवा आपल्या चुका झाल्या असेल किंवा आपल्या भाग्यात नसेल, पण या वेळेला तुमचा भरभरून प्रतिसाद त्यांना द्या आणि एक चांगलं नेतृत्व तुम्ही आणा आणि एक आपल्या समाजाला, आपल्या सामाजिक विकासाला एक चांगलं व्यक्तिमत्व तुम्ही निवडून द्यावं अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि येणाऱ्या 20 तारखेला आपल्या परिसरातील सगळे लोक लवकर सकाळी उठून, आपल्याकडे मतदानाची टक्केवारी फार कमी आहे, 45 ते 50% मध्येच मतदान होतं. कारण मतदारामध्ये ती आवड झालेली आहे, आवड निर्माण नाही आहे. पण लक्षात ठेवा, तुमचं एक होट, तुमचं एक मत कोणाचं भाग्य बदलू शकते आणि तुमचं एक मत आपलं स्वतःचं भाग्य सुद्धा खराब करू शकते. कारण की जर एक मत आपण दुसऱ्या चुकीच्या व्यक्तीला टाकलं तर ते 5 वर्ष त्या व्यक्तीला पुन्हा झेलण्याची, पुन्हा तोच प्रकार, पुन्हा तेच समस्या आपल्याला सहन करावं लागेल. आणि त्या एक मत जर योग्य व्यक्तीला टाकलं तर तोच व्यक्ती तुमच्या समाजाचं काम करायला तुमच्या सोबत राहील. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही सगळेजण लवकरात लवकर उठून कुठल्याही प्रकारचा कंटाळा न करता आपल्या मतदान करा. तुमचं मत हे दान करायचं आहे. तुमचं स्वतःचं असं व्यक्तिगत जर ते असेल तर ते तुमचं मत आणि ते दान करताना दान हे नेहमी सत्पात्री झालं पाहिजे. चांगल्या ठिकाणी आपण दान करतो, मंदिरात दान करतो, अजून धार्मिक ठिकाणी दान करतो, विकलांग लोकांना, गरजू लोकांना दान हे असं करत असते की त्या दानाचं काहीतरी चांगलं झालं पाहिजे. म्हणून मत देताना आता आपल्याला डोळे उघडायचे आहे, कान उघडायचे आहे आणि पाहायचं आहे की माझं हे मत हे योग्य व्यक्तीला गेलं पाहिजे, माझं मत हे खराब नाही झालं पाहिजे. मी समाजाचा एक नागरिक आहे आणि समाजाचा नागरिकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने जर मला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तर माझं मत हे चांगल्याच व्यक्तीला गेलं पाहिजे जो समाजाचं कार्य करेल. म्हणून तुम्ही सर्वांनी येणाऱ्या 20 तारखेला सर्वांनी सगळ्या आपल्या मैत्रिणींना, मित्रांना, आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना, वृद्ध लोकांना घेऊन जा, आजूबाजूच्या त्यांना घेऊन जा, मतदानापर्यंत मदत करा. कारण हे समाजाचं कार्य आहे. एक चांगलं भविष्य राष्ट्राचं आपल्याला घडवायचं आहे, आपल्या मतदारसंघाचं घडवायचं आहे, आपल्या दक्षिण नागपूरच्या मतदारसंघाचं भविष्य घडवायचं आहे. तर तुम्ही सर्वांना मी अशीच विनंती करते की 20 तारखेला सगळ्यांनी लवकरात लवकर जास्तीत जास्त मतदान करा आणि येणाऱ्या 23 तारखेला विजयाचा गुलाल माननीय श्री गिरीशभाऊ पांडव यांना लागला पाहिजे आणि तो विजयाचा गुलाल तुम्हापर्यंत मला लावण्याचा मला तो सन्मान मिळाला पाहिजे. आणि मी पुन्हा येईन असं देवेंद्र फडणवीस सारखं नाही म्हणत, मी पुन्हा येईन पण तुमच्या वस्तीतलं विकासाचं काम करायला येईन एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते. आणि मी श्री गिरीश भाऊ पांडव असं समजून तुमचं प्रत्येक काम हे झाल्याशिवाय राहणार नाही. याची एक मुलगी, एक बहीण तुमची म्हणून मी तुम्हाला गॅरंटी देते. एवढंच माझ्याजवळ आहे, केलेल्या कामाची पावती आहे आणि येणाऱ्या कामाबद्दल विश्वास आहे. हा विश्वास तुम्हाला मी देते आणि तुम्ही हा विश्वास भरभरून मताच्या द्वारे द्याल आणि तुमची सगळी कामं तुम्ही करून घ्याल. या आशेनेच मी पुन्हा तुमच्याकडे येईल विकासाचं काम घेऊन आणि पुढच्या या 5 वर्षामध्ये आपणही दाखवून देऊ की चांगलं व्यक्तिमत्व, चांगला आमदार असला तर विकास कसा होतो हे आपणही लोकांना दाखवून देऊ. बस माझं पण एक स्वप्न आहे आणि गिरीश भाऊंचं पण एक स्वप्न आहे. त्यांची जन्मभूमी, कर्मभूमी दक्षिण नागपूर आहे. म्हणून त्यांना पण एक स्वप्न आहे त्यांचं की मी आमदार झाल्यानंतर माझ्या वस्तीचे कामं, माझ्या एरियाचे कामं मी करून दाखवेल आणि काम कसं असते याची पावती मी लोकांना देईन. तेव्हा तुम्ही सर्वजण त्यांच्या सोबत राहा आणि सगळे चांगले कामं करू आणि आपण एक चांगलं राष्ट्र घडवू एवढंच मी तुम्हाला बोलते. धन्यवाद.